काय ग सांगितले आहे माई कशा आहे? अरे बापरे, यांना तर सणकून ताप भरलेला दिसतोय माई. डॉक्टरांस बोलवावयास हवे. पण वैद्यबुवांनी औषध दिले आहे. काही गरज नाहीये त्या वैद्यबुवांच्या औषधांची. माधवा, तुझ्या परिचयाचे डॉक्टर ओक आहेत ना, त्यांना घेऊन ये. त्यांच्या हाताला चांगला गुण आहे, ऐकून आहोत आम्ही. अरे निघ, विलंब नको. डोंगरीच्या महादेवा घास घालते जात्यात, करी धन्या औक्षवंत, तुझ्या केरपेची छाया सदा आमावरी धरी. जन्मोजन्मी या घराची मला सूनबाई करी. पहिली माझी ओवी, पहिला माझा नेम, तुळशी खाली राम पोथी वाची. उतरला का ताप? थोडा कमी आलाय. डॉक्टर ओक आले होते ना? हो, त्यांनी औषध दिले आहे. काल रात्रीपासून रमाने काही खाल्लेलेच नाही, त्यामुळे ग्लानी आली आहे म्हणाले. असो दुर्गा का, तू आहेस ना हिच्याजवळ? हो, तुम्ही काही काळजी करू नका. हे बघ, मी कचेरीत आहे, काय लागलं तर मला सांग. हो. उत्तम उत्तम. आम्ही आयुष्यभर चाकरी केली, आपण व्यवसाय करण्याचा विचार करीत आहात, हे फार चांगले आहे. बरं, कोणता व्यवसाय करायचा ठरविला आहे? खेळण्यांचा. पुण्यात कामानिमित्त बरीच माणसं येतात आणि काम झाले की खाऊ खेळणी घेण्याचा बहुतेकांचा विचार असतो. तेव्हा हा व्यवसाय पुण्यात जम धरेल असे आम्हास वाटते. माधवाचे मत काय आहे? दादाला देखील माझा विचार पटला. तो माझ्यासाठी जागा देखील पाहून देणार आहे मंडईजवळ, आणि भांडवलाबाबत तो आपल्याशी बोलणारच आहे. असे कितीसे लागणार आहे भांडवल? सुरुवातीस 200 रुपये लागतील. 200? अरे माई आलात. मी बाळंभट्टीकडे निरोप पाठवला होता. बरं, किती रुपये आहेत? 150 रुपये आहेत. आपणास हवे 200. बरं, आणा इकडे. अगं वहिनी, नंतर गणू घसरून पडला. त्यानंतर त्याने आमची कधीच कोडी नाही काढली. बाबाची सुद्धा? म्हणजे काय, माझी कोडी काढायची एकाची तरी हिंमत आहे का शाळेत? ए नाही यार रमा वहिनी, याची सगळी मर्दुमकी इथेच आपल्या समोर. शाळेत नुसता गोगलगाय सारखा असतो हा. आबा, काही नको बोलूस, आता मार खाशील. आधीच माझे डोके फिरले आहे. अगो बाई, पांडू काका, माझी पाटी पेन्सिल आणा ना. हा, देतो की. आता म्हणा ना जळ का बिब्बा, मी हुशार आहे म्हटल्या बरोबर लगेच तिला पाटी पेन्सिल आठवली. अरे नाही रे, स्वतःनी मला अभ्यास दिलाय ना, तो मला पूर्ण करायचा आहे, म्हणून हवी आहे पाटी पेन्सिल. अगं रमा, थोडी तरतरी आली आहे तुला, एवढेच. कशाला इतका ताण घेतेस? काही नको तो अभ्यास. दुर्गा अक्का, थोडा वेळ करते, झोप आले की ठेवून देईन, नाहीतर पांडू काकांना शिकवेन. अगं बाई, काय म्हणजे आपला असंच. मी एकदा अशीच लोणकडी थाप ठोकून दिली होती रमावहिनींना की मला लिहायला वाचायला येतं म्हणून, आणि वाचताना पाटी उलटी धरली. पण पांडू काका, मी खूप शिकेन, खूप शिकेन, आणि तुम्हाला पण शिकवेन. अगं शानी ग माझी बाई, आता आणतो पाटीन पेन्सिल. पण पांडू दादा, हिला थोड्या वेळाने आराम करायला लावायचा, कळले ना? हो.